सगळे जेवढे विधानसभेमध्ये पडलेले उमेदवार आहेत सगळे भाऊच्या बरोबर आहेत. फक्त गुलाबराव देवकर हा गद्दार तिकडे उभा आहे. त्या गद्दाराला गाडण्याशिवाय तुम्ही राहू नका आणि लाखोच्या संख्येने आपण भाऊला विजय करून द्या एवढीच कडकडीची विनंती करतो. माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी धन्यवाद नाना. कृपया या ठिकाणी सुभाष अण्णा भाजपचे जिल्हा नेते उपस्थित झालेले आहेत. नाना धन्यवाद. या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो की मंत्री महोदय दरंगावतून निघाले आहेत तरी वक्त्यांना विनंती आपण वेळेचं भान ठेवून थोडं शॉर्टकट बोलावे. यानंतर विनंती करतो आपल्या शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख आदरणीय सरिताताई यांना की आपण या ठिकाणी आपण संबोधित करावं. मी एक तास सोडणारच नाही माहिती. अखंड हिंदुस्थानासाठी आयुष्याचं सार्थकी समर्पण करणाऱ्या सर्व महापुरुषांना, महामातांना, महासंतांना वंदन करते. आज इथे विचार मंचावर उपस्थित सगळे माझे पाठीराखे भाऊ, पितातुल्य बंधू आणि समोर बसलेले सगळे माझे बंधू, तुम्ही कितीही संख्येने असणार, गर्दी तुमची असेल पण मतदान केंद्रावर हवा लाडक्या बहिणींची असेल. आता रोज इंस्टाग्रामवर रोज एकच गाणं चालू आहे. काय चालू आहे? मागे गाडी मध्ये बसले. गाणं बदलले आता. मागे ताई, पुढे ताई, आजूबाजूले ताई. गुलाब भाऊले आते घाबरानी गरज त्यांमुळे आते ताईसनी ताकद गुलाब भाऊसा पाठीशी उभी शे. आणि मतदान केंद्रामा आम्ही सगळीशी ठरवलेले शे आते की मतदान केंद्रावर सगळ्यात पहिले बूथवर पहिलं मतदान हे महिलेचंच असेल. सकाळी 7 वाजता 1 लोटा जल, सारी समस्याओं का हल, पाणी चढून देवाची पूजा करून माय सकाळी मग जल्दी उठा नये आणि बूथ मा येसनी गर्दी लोटीस आणि मजार मा घुसा नये. आणि पहिलं बटन आपलं कोण? आपला प्रभू श्री रामना धनुष्य बांधणं दाबणं शे. तर सगळ्या भाऊसले विनंती करस त्या दिन तुम्ही सकाळी तुम्हाला हातिगी चहा करल्या पण मनी वहिनी असीन, मनी मावशी असीन, मनी बहीण असीन त्यातले सगळ्यात पहिले मतदान बूथवर धाडा. कारण की आमले देखा डेनशे की आमनी साडी आणि चुडीनी ताकद काय. आम्ही आमना एकनाथ शिंदे भाऊ, आमना गुलाब भाऊ साठे सगळ्यांनी वज्रमूठ बांधिलेले आते आम्ही कोणले घाबराव नाहीत. आमना पाठीशी मुख्यमंत्री आमना भाऊशे, गुलाब भाऊ आमना भाऊशे. आज मला एवढं वाटी राहणे की धरणगावमा 2-3 हजार महिलांची संख्या होती. पारदीवा महिलांची संख्या कमी आहे कारण पारदीमध्ये आम्हाला बघायचं काम नाही. पारदीतल्या घराघरामधले जसा देवारा आहे तसा घराघरामध्ये गुलाब भाऊ आहे, त्यांचा मुलगा आहे, त्यांचा भाऊ आहे. म्हणून पारदी या गावात सभेची पण गरज नाही. तर सगळ्या पारदीकरांना विनंती करते, मी लाखात एक आहे, गुलाबरावांची लेक आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आपल्या गावाची ताकद एक मतदान सुद्धा फुटू द्यायचं नाही. एक सिंगल मतदान सुद्धा समोरच्याला जाऊ द्यायचं नाही. सभांमध्ये घेत असताना महिलांना जेव्हा मी विचारते समोरच्या पार्टीची निशाणी काय आहे त्यांना माहित नाही. एकच निशाणी माहिती आहे ते म्हणजे प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण. येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यांनी सकाळी 7 वाजता जॅम करून टाकायला पाहिजे. बूथनी गर्दी दे किसन समोर आणि डायरेक्ट गाडी आवरीसन गरज जावायला पाहिजे की आडे आपलं खरं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर विनंती करतो संजय महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन सर. तिकडचे स्पीकर बंद आहे असं सांगतात. हॅलो हॅलो हॅलो. हिंदुस्थानचे अखंड दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय पालकमंत्री गुलाबराव भाऊ यांच्या सभेच्या निमित्त जमलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी मित्र, आता धरणगावात खूप अशी मोठी सभा झाली. आता आमची लहान बहीण बोलून गेले की सर्वात जास्त गर्दी महिलांची होती. ताई इथं ज्या बसलेत महिला त्या सुद्धा कमी नाहीत. कारण ह्या इथं जरी आज 100-200 असतील तरी या महिला 1000 महिलांना घेऊन येणाऱ्या महिला समोर बसल्या आहेत. मित्र, तुम्हाला एकच सांगतो, मी सर्व आव्हान करतो या पाडीच्या लोकांना. मी आलोय धरणगाव खास तुमच्याशी हितगुज करायला. कारण एकच सांगतो, गुलाबराव भाऊने तुमच्यासाठी काय केलं नाही
तुमचा आमचा पालकमंत्री असं आहे. जर का एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली असेल तर त्याचा नंतरचा नंबर 2चा शपथ घेणारा माणूस हा तुमचा आमचा पाडदीतला आदरणीय गुलाबराव पाटील आहेत. आणि अशा माणसाचा पाठीमागे तुम्हाला उभं राहायचंय. तुम्हाला सांगतो मित्र, या माणसाने असं काम केलेत की स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत कुठल्याही आमदाराने कुठल्याही मंत्र्याने निधी दिला नसेल एवढा निधी आदरणीय गुलाबराव पाटीलांनी दिलेला आहे. तुम्हाला सांगतो आमच्या धरणगावमध्ये 3 कोटी ते 3.5 कोटीच्या आसपास मुसलमान समाजाला निधी दिलाय. इथं सुद्धा दिलाय, नशिराबाद मध्ये दिला. त्याच्यानंतर आमच्या माडी समाजाला सुद्धा 1 कोटी निधी दिला. भोई समाजाला दिला, बडगुजर समाजाला दिला, चौधरी समाजाला दिला, राजपूतला दिला, सर्वांना दिला. असा काम करणारा माणूस. आमच्या धरणगावची 27 कोटीची पाण्याची योजना, त्याच्यानंतर अगर बघत असाल तर आता 76 कोटीचा गुड प्रकल्प दुसरी योजना आदरणीय गुलाबराव यांनी आणली. जवळजवळ उपजिल्हा रुग्णालय धरणगावमध्ये तयार करण्यात आला. अशा कित्येक योजना मी सांगू शकतो मित्र, मी ते सांगणार नाही. परंतु तुम्हाला सर्वांनी मी आव्हान करायला आलोय, कारण आता ही शर्यत लागली आहे. धरणगाव आणि पाडदीमध्ये सर्वात जास्त गुलाबराव पाटलांना मतदान कोण देतं हे आता तुमच्या समोर मी आव्हान करतो. तुम्ही जिंकणार का धरणगाव जिंकणार? मी सर्व पाडदीकरांना विचारतो, आपल्या भाऊंची निशाणी काय? मग पाडदीवाले जिंकणार का धरणगाववाले जिंकणार? नाही, आम्ही तुम्हाला जिंकू देणार नाही, कारण आमचं मतदान जास्त, सर्वात जास्त मतदान आम्ही देऊ. पण मित्र, मला माहित आहे या पाडदीकरांचं आदरणीय गुलाबराव पाटीलांवर खूप प्रेम आहे. कारण भाऊ आता घरातून गेल्यावर मला माहित आहे की भाऊ कुठेही असतील तरी भाऊंचा जीव हा पाडदीत असतो. असं म्हणतात, भाऊ कुठे गेलेत परंतु आपल्या गावाला कधी विसरत नाही. गावालाच नव्हे तर आमच्या सारख्यांना सुद्धा विसरत नाही. मित्र, आता तुमच्या पुढे येतील हे आता आदरणीय देवकर आप्पांच्या नुसता गप्पा असतात. आप्पा 8 वर्षात कधी कोणाला दिसले नाहीत आणि आता इलेक्शन आले तर तुमच्या आमच्या समोर आलेत. आदरणीय नानांनी सांगितलं की आप्पा काय करतायत. आप्पाने आम्हाला कारण नाना असल्यावर सुद्धा, त्यांचा पक्षाचा नगराध्यक्ष असल्यावर सुद्धा त्या माणसाने पाण्याच्या योजनेत घोळ घालला. असा घोळ घालणारा माणूस. आणि तुम्ही बघितलं असेल घरकुले गरिबांसाठी असतात, त्या घरकुलांमध्ये घोटाळा करणारा सयाजीराव हा गुलाबराव देवकर काय सांगतो, मी काय केलं, फक्त सही केली. अहो मला सांगा, जर एवढ्या माणसाचा नावावर जर का जमीन असली त्याच्याकडे जा, तू सही करतो, सही करत नाही. आणि हा सांगतो मी फक्त सही केली. हा गुलाबराव पाटीलांचं नाव घेतात परंतु गुलाबराव पाटीलांनी नाही, यांना कोर्टाने सजा दिली आहे. भाऊने जर का विचार केला असता तर हा माणूस इलेक्शन मध्ये उभा राहू शकला नसता. मी सांगतो मित्र, आता सांगायला लागले रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणतात, आदरणीय पवार साहेब म्हणतात तुमच्या देवांचा मी बाप आहे. नंतर ती सुषमा अंधारे, ती सटवी म्हणते, ती सांगते आई बसली, म्हणजे देवी बसवतो ना आपण, तर ती म्हणते आई बसली. कोणा बाईला बोलली ताई गादीवर बसा, नाही आई बसली. इकडे बोलला ताई पाटेवर बसा, गादी बसली, खाटेवर बसा, गादीवर बसली. म्हटलं आपल्या देवांची विटंबना करते. त्यांचा त्या पक्षातली बाई, त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे सांगतात मी कधीच श्रीराम म्हणत नाही, मी कधीच जय श्रीराम म्हणणार नाही. ही दुसरी बाई. आणि तिसरा हा उद्धव ठाकरे शिल्लक सेनेचा, हा काय म्हणतो, जय श्रीराम म्हणणाऱ्याला मी हरामखोर म्हणतो. आणि आता तुमच्या तोंडात येतं रामकृष्ण हरी आणि वाजवत उतारी. अरे तुम्हाला प्रभू रामचंद्राचं नाव घेण्याची तरी तुमची लायकी आहे का? तुम्ही आमचा देवांचा बाप काढतात. तुम्ही देवांचे बाप आहेत. अशांना धडा शिकवण्याच्या वेळ आलेली आहे. तुम्हाला एकच सांगतो. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं उदाहरण, म्हणजे ज्या आपण भारतात नव्हे तर जगाचा कान्या कोपऱ्यात एकच नाव गुंतत, ते म्हणजे शिवाजी महाराज. तुम्ही बघितलं असेल 12 तारखेला राहुल गांधी मुंबईमध्ये आला आणि याने तिकडे त्या स्टेजवर त्याला वर्षा गायकवाड या खासदाराने शिवाजी महाराजांची प्रतिमा बघताना असं उभा राहिला. जर का अशी एक घाणेरडी पिलावडं माझा महाराष्ट्रात देत असतील आणि माझ्या राजाचा अपमान करत असतील, त्या राजाचा अपमान करणाऱ्याला तुम्ही सजा देणार आहात का नाही? त्यांना त्यांची जागा दाखवणार आहात का नाही? तर तुम्हाला सर्वांना आग्रहाची विनंती करतो, कारण आपल्या राजाचा अपमानाचा बदला आपल्याला दुसऱ्यांदा त्याने हे काम केलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्याचा आजोबा पंडित नेहरू याने सुद्धा शिवाजी महाराजांना डोंगरी डाकू म्हटलं होतं. त्याची ही औलाद या काँग्रेसमध्ये जर बघितलं असेल तर तुमचा आमचा महापुरुषांचा अपमान करणारे, तुमच्या आमच्या साधू संतांचा अपमान करणारे यांना आपल्याला जागा दाखवायची. आणि पुन्हा तुम्हाला एक विनंती करतो की आज गुलाब भाऊ पालकमंत्री झाल्यामुळे आपल्या मतदारसंघाचा किती विकास झाला.
हा माणूस गरिबांसाठी केव्हा हात देणारा माणूस आहे. कुणाची गाडी अडत असेल तर त्याच्या गाडीचा वट करणारा माणूस आहे. कुणाला दवाखान्याचं काम लागत असेल तर दवाखान्याचं काम करणार आहे. आम्ही दानोराला प्रचाराला गेलो, संभाजी पाटील नावाचा माणूस भेटला. मी एका मिनिटात जाता पडतो, काही चिंता करू नका. संभाजी पाटील नावाचा माणूस भेटला दवाखान्यात. त्याला सांगितलं बाबा तुम्ही यांना मतदान द्या भाऊंना. तो माणूस बोलला, त्याचे डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं. तो बोलला अरे हे जे मी देखील राहू ते बावमडे देखील राहू, बावमडेच मला सर्दी किराणा. असा सर्वांचा काम करणारा माणूस, दिव्यांगांना सायकल देणारा माणूस, लाडक्या बहिणीचं काम करणारा माणूस, कुणाचा ऑपरेशनला मदत करणारा माणूस, सर्वांना पाणी पाजणारा माणूस, असा तुम्हा आम्हा सर्वांचा गुलाबराव पाटील यांना पुन्हा तुमचा पाडदी करायचे आशीर्वादाने आपल्याला पालकमंत्री करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद संजय भाऊ. धन्यवाद महाजन आपण साहेब. या ठिकाणी योग्य मार्गदर्शन मी केलेलं आहे. आदरणीय वक्त्यांना विनंती करतो आपण वेळेअभावी आपलं भाषण थोडक्यात संपवावं. मी यानंतर विनंती करतो आपले शिवसेना मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मान्य मुकुंदरावजी नन्नवरे यांनी आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं. मुकुंदरावजी नन्नवरे. भाजपचे किशोर झवर तसेच कैलास नाना सभापती, माजी सभापती यांना या ठिकाणी गॅलरीमध्ये महिला आहेत. कृपया तरुण मंडळी, पुरुष मंडळी विनंती सरकून जा. महिलांना त्या ठिकाणी उतरून जा. तरुण मंडळी खाली उतरून जा. महिलांना त्या ठिकाणी बसू द्या. विनंती आहे. बाबा आवाज वाढव. मुकुंद भाऊ. हिंदुस्थानाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या देशाला संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीचा दागिना दिला, ते विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, संत गाडगे बाबा, संत सेवालाल, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य कवी महर्षी वाल्मिकी, सर्व महापुरुषांना प्रथमतः या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. नुकत्याच या ठिकाणी अवघ्या 3 ते 4 मिनिटांमध्ये आपल्यात दाखल होणार आहे ते आपले महायुतीचे उमेदवार तथा शिवसेनेचे पक्षनेते, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, गोर गरीब कष्टकरी वंचित घटकांचे कैवारी, शेतकऱ्यांचे नेते, तुमचे आमचे नेते नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित युतीचे तोला मोलाचे पदाधिकारी, आदरणीय बाप श्रद्धेय वरसाडेकर महाराज, समोर उपस्थित सर्व साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेले सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना ज्ञात आहे येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेची या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मतदान आहे. आपल्या साऱ्यांना त्या दिवशी धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबून नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांना प्रचंड मतांनी विजयी करायचे. तत्पुरती महाराज आपण बघताय की सला जो ग्रामपंचायत मध्ये पडतो तो भाड्या रमेश मानिक भाड्या
त्याची बायको पहिली ग्रामपंचायत मध्ये, तो पहिला ग्रामपंचायत मध्ये, त्याच्या पोरगा पहिला ग्रामपंचायत मध्ये, त्याची आई पहिली ग्रामपंचायत मध्ये, आणि तो भाड्या माझ्या नेत्यावर टीका करतो, महाराष्ट्राच्या नेत्यावर. याला जेव्हा जिल्हा परिषदचं तिकीट दिलं 145 मतं बी आणू शकला नाही महाराजा. आव्हानी गावाहून 145 मतं बी आणू शकला नाही. आणि हा बळा म्हणतो माझ्या नेत्याला गद्दार, बाप बदलणार. तुमचं 6 बाप बदलवलं रे, 6 तू माझ्या नेत्याला म्हणतो बडवा. अरे छोट हा गुलाबराव पाटील होता तो तू जिल्हा परिषद झाला रे. नाही तर काय लायकी होती याची? हा काय लायकी होती का याची? हा कोणाबद्दल बोलवा, कसं बोलवा, काय बोलवा. माझ्या नेत्याला भाड्या म्हणतो. अरे माझ्या नेत्यानं जरूर म्हणजे पक्ष बदलला नाही, विचार बदलले नाही. तेच शिवसेना, तोच धनुष्यबाण, तोच हिंदुत्वाचा विचार, तोच बहुजनाचा विचार. आणि आकात कथा घ्यायचे का तुम्हाला 6 बाप बदलावते ना. कितला 6 बाप. आणि अहो आपली शिकाडीन का गद्दारी? अहो वाडे आपली गद्दारी शिकाडीन आता. हा सांगाय तात्पर्य सगळं मला बोलायचं नव्हतं महाराज, मला बोलायचं नव्हतं. आपलं व्यासपीठ आहे, आमदार पाटील साहेबांचे व्यासपीठ आहे, पण त्यांच्या अगोदर बोलून घेतलं तर बरं होईल म्हणून मी बोलायला उभं राहिलो. काय शेवटी विचार पाहिजे हो. अरे मी जातीने जय भीम आहे, स्वाभिमानी आहे. नामदार गुलाबजी पाटील साहेबांच्या आजही इमाने इतबारे प्रचार करतोय. निष्ठावान ते माझे भीम सैनिक. नामदार पाटील साहेबांनी कोणाला कमी केलं? आता माझ्या गावचा इतिहास पहा तुम्ही. आमच्याकडे आमदार गुलाबराव पाटील साहेब झाले तर छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळतो. आता आमचे दिलीप शेट्टी बसले इथे. आमचे दिलीप शेट्टी जिल्हा परिषद उपाध्यक्ष होऊ शकले का? शेवडे होऊ शकले? गुलाब बुमडे जे आमच्या विरोधात प्रचाराला उतरले, दिलीप बापू, राजू भैया पंचायत समितीचे सभापती होता. कोणामुळे झाला? गुलाब बुमडे झाला. संजू भैया बसले इथे आमचे. 4दा सरपंच होऊ शकले मुस्लिम अल्पसंख्याकांचे. फिरोज हाजी बसले मुस्लिम समाजाचे, उपसरपंच होऊ शकले. हाजी सुलतान बसले, उपसरपंच होऊ शकले. हा राजू भाट कितीतरी कमी मताचे भाट समाजाचे, हाही उपसरपंच होऊ शकला. दिनकर काका बसले माझे माडी समाजाचे, हे उपसभापती झाले. आणि मी एक पेपर विकणारा कार्यकर्ता या गावात मी आजही दिव मराठी पेपर वाटतो महाराज. सकाळी 5ला उठतो मी. रिपोर्टर बी आहे, पत्रकार बी आहे, एजन्सी बी आहे माझ्याकडे. पेपर वाटतो. माझ्यासारखा सामान्य माणूस नामदार गुलाब पाटील साहेबांनी मला तिकीट दिलं, पंचायत समिती निवडून आणलं आणि एवढ्यावरच आमच्या जनरल मध्ये सभापती केलं. काय पाहिजे हो? या गुलाब बुमडे सगळ्या छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळतो. नाही पाडते सांगतोय मी, पाडते सांगतोय. म्हणजे सांगाय तात्पर्य असं की नामदार गुलाब पाटील सर्व धर्मीय लोकांना न्याय देण्याचे काम या ठिकाणी करतात. या ठिकाणी छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याचे काम गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी करण्याचे काम करतायत. त्याच्यामुळे तर समाज मोठ्या पद्धतीने पोहोचा मागे. आता नामदार गुलाबरावजी पाटील साहेब शिवसेनेचे नेते, पक्ष जरी हिंदुत्ववादी संघटनेचा असला तरी या जळगाव ग्रामीण मध्ये 45 बौद्ध विहार देण्याचे काम नामदार गुलाबराव पाटील साहेबांनी केलेले आहे. देणारे भाऊ आवाज देन तेवढा रे तर येईन माईक. हा सगळ्यांना न्याय देण्याचे काम या ठिकाणी नामदार पाटील साहेबांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये 45 बौद्ध विहार नामदार पाटील साहेबांनी
या ठिकाणी दिलेले आहे. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध असेल यांची चळवळ या ग्रामीण मतदारसंघामध्ये रुजवण्याचं काम, जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी नामदार पाटील साहेबांनी केलेलं आहे. आता कितीतरी आम्ही भगवान एकलव्य स्मारक बनवतोय. जवळपास 100 गावांमध्ये आमचं काम चालू आहे. भगवान एकलव्याचे स्मारक बनवण्याचं काम या ठिकाणी आमचं चाललेलं आहे. मग मी या ठिकाणी सर्व मागासवर्गीय समाजाला विनंती करणार आहे की जो नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम करत असेल, जो नेता भगवान एकलव्याचे चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करत असेल, जो नेता लोकशाही अण्णाभाऊ साठेचे विचार जिवंत ठेवण्याचे काम करत असेल, जो नेता संत रोहिदासांचा विचार गावागावामध्ये पोहोचण्यासाठी स्मारक बनवत असेल, त्या नेत्याच्या पाठीशी म्हणजे गुलाबराव पाटलांच्या पाठीशी तुम्हाला उभं राहण्याची काळाची गरज मित्र. सांगता आमचा समाज मोठा आहे. आता आम्ही असा करून टाकू, दलित वस्त्या विकत घेऊ, जय भीम वाले विकत घेऊ. अरे सला छोटा घरकुल घोटाळा आरोपी हो. येणे घरकुल घोटाळ्यामध्ये आरामाची कमाई केलेली आहे. या ठिकाणी आपण ज्यांची प्रतीक्षा करत होतो ते नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नामदार साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गुलाब भाऊ तुम आगे बढो. जय भवानी. जनतेचा जय भवानी. मायेचा खांब असा पक्का शब्दाचा. गुलाब भाऊ तुम आगे बढो. जनतेचा बाण उभा आमच्या हक्काचा. मायेचा खांब असा पक्का शब्दाचा. सर्व मूल्यांचा तारा एक हा युद्ध हक्काचं जिंकणार. जोर जोर धनुष्याचा खेचून तुफानाला शूर शूर वाट हा दाखवणार. प्रश्न हक्क झटण्याचा लवकर सुटेल. आले 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 गुलाबराव पाटील. पुढं गाडी माग गाडी मध्ये बसला गुलाबराव गडी. हे मातीची नाळ यांची नाही सुटेल. भुईवरी पाय तरी गगनी भिडे. रक्त असो घाम सारा. या ठिकाणी दाखवण्यात येतं की नामदार पाटील साहेबांनी ज्या पाणी पुरवठा योजना दिलेल्या या मतदारसंघामधल्या सर्वात जास्त टेंडर ऐकवण्याचे काम या रमेश माणिकने केलंय. आणि सांगतात की पाणी पुरवठा योजना या पूर्ण झालेल्या नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुकुंदराव. मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करायचं. त्यानंतर आज आपले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती दिन आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा प्रतिमेस देखील माल्यार्पण करायचं. या ठिकाणी फायर ब्रिगेड नेते करतो आपण कृपया व्यासपीठावर यायचे. यानंतर मी या ठिकाणी ज्यांचा भाषणाची सगळ्यांना उत्सुकता लागली असेल आपले भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा यांना विनंती करतो आपण या ठिकाणी सभेला संबोधित करायचे. गुलाब भाऊ तुम आगे बढो. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा. सुभाष अण्णा. दोन 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संजय रामदास यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. नामदार गुलाबराव पाटीलच्या 20 तारखेच्या
मतदानाची विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहे. सन्माननीय व्यासपीठ येथे जमलेले माझे पारधीकर, आजूबाजूच्या परिसरातील आलेले सर्व मतदार बंधू, माता भगिनी, आपण म्हणतोय त्या रमेश माणिकना डोकावर परिणाम उजाले. मी भाऊंना सांगितलं, भाऊ या 2-3 लोकसले ठाणाले ऍडमिट करा आणि व्यवस्था करा. चगी जायला तो त्या चगेलनं नाव काय लिहिलं आहे ना, मुकुंद भाऊनी राग ना बर्मा 2-4 गायात आसडी दिले ती त्याच लायकी नाहीतच. परंतु आपल्याला विनंती करतो की आपल्याला 20 तारखेला मतदान करायचं आहे. का मतदान करायचं आहे? बाकीच्या वक्त्यांनी सांगितलं, विनंती केली. एक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उभाटा महाआघाडी बिघाडीचे उमेदवार गुलाबरावजी देवकर हे नक्की पडणार आहेत. 23 तारखेला त्यांचा निकाल आहे. परंतु त्यांच्या बरोबर या 2-3 डोका फिरेल लोक फिरणार. त्यामुळे जे पडणार होता तेव्हा आणखी 10-20 हजारांना लीड वाढी जाव गुलाब बुना. काही बोलतायत, काही बोलतायत. परंतु आपला आयरानीमा मराठीमा एक म्हणे, हत्ती चले बाजार कुत्ते बिके हजार. त्याच येत्या त्याचं कामच येते, भुकीच राहणार. परंतु आपल्याला मी सांगतोय, गुलाबराव पाटलांची कामं आहेत. पारधीच्या चेहऱ्यामेला बदलावतोय. पाणीवाले बाबांची उपमा या जिल्ह्यात मिळालेली आहे. जिल्ह्याला पाणी पाजतायत आणि विरोधकांना सुद्धा पाणी पाजतायत. परंतु इतक्या साधं बाधं निवडणूक लिहू नका. ही निवडणूक इतकी साधी नाहीये. हे लबाड बोलतायत, कुठे जातीचा मुद्दा आधार घेतायत, कुठे काही चाटा मारतायत. लाडक्या बहिणींना सांगितलं की हे फेक निरेटिव्ह आहे, तुम्हाला सांगतायत. लाडक्या बहिणींना सांगतायत की तुम्हाला हे निवडणुकीचा जुमला आहे, तुम्हाला पैसे जे मिळाले ते काढून घ्या, नाही तर पैसे सरकार वापस घेऊन घेणार आहेत. लाडक्या बहिणीची बँक मा इथली गर्दी करी तर बँकवाला डोकं फिराई टाक. पण मी सांगतोय, गुलाबराव पाटलांनी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला, लाडकी बहिणीला 1500 रुपये मिळतायत, 7,500 मिळालेले आहेत. आणि अजून एकनाथराव शिंदेनी धरणगावच्या सभेमध्ये घोषणा केली, पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहेत. हे बोलतात ते करतात. आणि या लबाडनं घरनं निवत जेवसूत व खरं ही आता घोषणा करतायत. आम्ही 3000 रुपये देऊ. तुम्ही म्हणत होते की निवडणूक जुमला आहे, तुम्ही 3000 रुपये कस काय देणार? देणं वय तर ब्याणं वय. काय मी खोटं बोलतात? शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, आई करू, ते करू, करे हो इथं 2.5 मा काही बोंब पडलेली नाते काय करावे तुम्ही? करणार नाही आहेत. काही चाटा मारतात. त्यांना माहित आहे की महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे.
म्हणून याचे काही चाटा मारतायत, खोटं बोलतात, जातीचा आधार घेतात आणि मला सांगतायत सरकारच्या घोषणा आहेत, गुलाबूच्या घोषणा आहेत की आम्ही सर्वांना देऊ. मी पारधीच्या मुस्लिम बांधवांना, मुस्लिम भगिनींना सांगतो की तुम्हालाही मिळालेले आहेत, आमच्या भगिनींनाही मिळालेले आहेत. मग तुम्ही कसं काय म्हणतायत? हे सरकार तुझा भाव करणारा नाहीये. दलिताला मिळणार आहे, सवर्णाला मिळणार आहे, मुस्लिमांना मिळणार आहे. मोदीजींचे रेशन हे सर्वांना मिळत आहे, पण हे भीती घालतायत. मागच्या निवडणूक सांगितलं संविधान बदलून टाकणार आहेत. या निवडणूक सांगितलं हा निवडणूक जुमला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या सरकारने शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे आणि भविष्यात तुम्हाला शेतीचं वीज बिल हे 0 येणार आहे. हे सरकारची घोषणा आहे, करून दाखवलेलं आहे. करणार नाहीये, करून दाखवलेलं आहे. हे चाटा मारणारे लोक यांच्यावर भरोसा ठेवणार आहेत. आप्पासाहेब, तुम्ही काही स्वातंत्र्य सैनिक म्हणून जेलमध्ये गेला नाही. तुम्ही घरकुल घोटाळा केला म्हणून जेलमध्ये गेला आणि अजून भाऊ जामीनवर आहे. निवडणूक भाऊ वावानंतर गुलाब भाऊ डोळ्या उघाड आणि या बाऊले अजून मजारमात जाऊ दे. जाणार आहेत, तुमचं कर्तृत्व आहे, त्याच्यामुळे तुम्ही गेलेला आहात. हा घर बांधणारा माणूस आहे, तो घर खाई जाणारा माणूस आहे. याच्यावर तुम्हाला बोलायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, तरुण मित्रांनो, जागते राहा. रात्र वैऱ्याची आहे. या 3 दिन आपले जागे जुगे जपन पडी. या बोख्या कवो गाव मा गुज्जातीन, कोणा घरमा गुज्जातीन आणि बुथळ लिपैतीन. आपलाही लोक तुमच्याकडे यावं. तुम्हाला विनंती करण्यासाठी जागे जुगे जपजत बरोबर तेही येणार आहेत, आपलेही येणार आहेत. जागे जुगे जपा. आता कुठेच फिरू नका. आता या गावाचा त्या गावाचा कोणताही तपास करू नका. आपलं गाव, आपली गल्ली, आपला भाग हा आपण सांभाळा. 20 तारखेला मतदान करायचं आहे. 20 तारखेच्या मतदानासाठी आपण सर्वांनी गुलाबभाऊ पाटील यांच्या नावापुढची 2 नंबरची नावापुढची निशाणी धनुष्यबाण आहे आणि त्या धनुष्यबाणावर आपण मतदान करावं. आणि आता टाइम कमी राहिले. गुलाब बोले बोलणं आहे, संजीव बोले बोलणं आहे आणि आपण सर्वांना बोलायचं आहे. आपण 23 तारखेच्या निकालानंतर सभा घेऊ. मग तो रमेश माणिक असो का त्या 2-4 येळा असो त्यासना समाचार लिहू. आता त्यातले या 20 तारखेपर्यंत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांची पाड्याखालची वाळू घसरते आहे. ते आता खालच्या पातळीवर आलेले आहेत. त्याची पातळीच खाल्ली येतं, वर एकच काय येते झालं. पातळीच खाली आहे. हो भाऊले काही काम नव्हतं. गुलाब बोले अरे 200-300 मतच ना माणूसले तू जिल्हा परिषद त्यांनी काय घे. आपण ती म्हणणी काय राणी मा बापने नी देखी गोदडी सपने आ गई खाट. तो जिल्हा परिषद निवडी घ्या ते असं वाटी राह ना त्याला. अरे जाय रे गाडा खाले कुत्र चाला ना त्याला असंही वाटत मी गाडच चाललोय. अहो गुलाब बोल माणसं वैकता येतात नाही. हाऊ येला असले बातूक ताकद बघ ना. आणि चला या येला बातूक मचरणार नि रचका मागणार. येणार द्या. हाऊ बाबा साधा स्वभाव आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतोय 20 तारखेला आपण 23 तारखेला परत जमू
आणि यसनं काय खटिया खडी करणे ते करू. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद सुभाष नाना. यानंतर मी विनंती करतो शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील सर, अवघ्या 2 मिनिटात आपण आपलं भाषण या ठिकाणी मांडावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या गुलाबराव पाटील साहेबांच्या विजयी सभेला या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे प्रमुख पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, आजची पाळदीची सभा आज इतक्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी दिसते. मला असं वाटतंय की धरणगावचा जो शब्द एक पागल त्या ठिकाणी बोलला होता आणि त्याची 20 तारखेला या ठिकाणी आपल्याला जो आपल्या नेत्याचा अपमान त्या व्यक्तीने केला होता त्याची या ठिकाणी दखल घेण्याची वेळ आज या ठिकाणी आहे. मी आपल्याला सांगतो की या रमेश मानिकने काय काय प्रताप आणि काय काय केलंय याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे. संजू भाऊ साहेब, हा रमेश मानिक पहिल्या वेळेस आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये निवडून आला. दुसऱ्या वेळेस आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या आशीर्वादाने या जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी निवडून आला. अरे रमेश मानिक, तुझ्या तोंडून गद्दारीची भाषा त्या ठिकाणी चांगली दिसत नाही. कारण की तुझा प्रवास अशा पद्धतीने झालाय की पहिले तू शिवसेनेमध्ये होता, नंतर तू राष्ट्रवादीमध्ये गेला, त्याच्यानंतर तू भाजपात गेला आणि त्याच्यानंतर आता तू उपटात आहे. गद्दारीची व्याख्या जर तुला कळत असेल तर तू खऱ्या अर्थाने तू स्वतः गद्दार आहे. गद्दार आहे का नाही? गद्दार आहे का नाही? आजच्या तुम्हाला सांगतोय की हा रमेश मानिक या देवकर आप्पाने त्या ठिकाणी भाड्याने लावलेला, रोजाने लावलेला, या ठिकाणी त्याला भाड्याने लावलेला, रोजाने लावलेला तो व्यक्ती या ठिकाणी आहे. कारण की आपण पाहिलं असेल की इतर लोकांना मला असं वाटतं त्या ठिकाणी रोजंदारी मिळत नाहीये आणि ज्याला रोजंदारी मिळते म्हणून तो इतक्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या नेत्यावर टीका करतोय. पण माझी विनंती पाळदीकरांना या ठिकाणी राहील की जो जो नेता आपल्या नेत्याचं या ठिकाणी अपमान करत असेल तर त्याचा बदला तुम्ही मतारूपी 20 तारखेला या ठिकाणी घ्यायचा आहे. घेणार आहे की नाही 20 तारखेला बदला? आपल्या नेत्याचा अपमान सहन करणार आहे का तुम्ही? तर 20 तारखेला धनुष्यबाण चिन्हावर आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मतदान करायचंय आणि येणाऱ्या भूतोना भविष्यामध्ये या देवकर आप्पाला लक्षात आलं पाहिजे की हा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांवर प्रेम करणारा आहे. याच्यानंतर तो उभा राहता कामा नाही. हा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी गुलाब भाऊंना तुम्ही मतारूपी त्या ठिकाणी द्यायचा आहे. आपल्याला सांगतो की बरेच तो एक पंढरपूरवरून का सोलापूरवरून तो एक खसकेल आला. तुम्हाला कल्पना आहे का त्याची? तो त्या माहिती मला शरद कोडी सोलापूरला त्याच्यावर अशा प्रकारचे गुन्हे आहे की खंडणीचे गुन्हे आहे, बलात्काराचे गुन्हे आहे, वाळू चोरीचे गुन्हे आहे, असे बरेच गुन्हे त्या शरद कोळीवर त्या ठिकाणी आहे. तू इथं येऊन आमच्या नेत्यावर बोलतो. याद राख शरद कोळी, याच्यानंतर जर आमच्या नेत्यावर बोलला, ज्या पायांवर तू आलाय त्या पायांवर गेल्याशिवाय तुला याद राख. तू इतकं बोलता? अरे राजकारण कुठे चाललंय? तुम्ही राजकारणावर बोला. आमच्या नेत्याने काम केले नसेल तर तुम्ही बोला. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर बोलत असाल तर आम्हालाही पातळी सोडता येते
आणि जर आम्ही पातळी सोडली तर तुम्ही गिरणा पुलाच्या इकडे सुद्धा येऊ शकणार नाही, हा लक्षात ठेवा तुम्ही. तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय बोलताय लक्षात ठेवा. देवकर आप्पा, तुम्ही केबीएस वर बोलले, तुम्ही म्हटले कर्मचाऱ्यांना काढलं त्यावेळेस गुलाब भाऊ गुच्चूप बसले होते. अरे गुलाब भाऊंचा जर सकाळचा जनता दरबार जर तुम्ही पाहिला तर तुमचे डोळे उघडून जातील. कारण की ज्या लोकांना केबीएस कंपनीतून काढलं होतं तर त्याच्यातल्या अर्ध्या लोकांच्या वर आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी परत त्या लोकांना त्या ठिकाणी कंपनीत लावलं. पण माझी विनंती आपल्याला सगळ्यांना राहील की या देवकर आप्पाला विचारा की तू राज्याचा परिवहन मंत्री होता, या ठिकाणी तुझ्या हातामध्ये त्या ठिकाणी मंत्रीपद होतं, तर तू माझ्या ग्रामीण भागातल्या व्यक्तींना कोणाकोणाला कंडक्टर म्हणून लावलं, कोणाकोणाला ड्रायव्हर म्हणून लावलं, हे सुद्धा विचारायची गरज तुमच्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे. वेळ खूप झाला आहे. उद्या परत शिरसोलीला त्या ठिकाणी सभा राहणार आहे, त्यावेळेस उरलेल्या बाकीच्या लोकांचा समाचार आपण घेऊ आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मान्य संजय भाऊसाहेब पवार. आजच्या या विराट सभेचे आकर्षण ज्यांना 23 तारखेला 20 तारखेला आपल्याला मतदान देऊन 23 तारखेला निवडून द्यायचंय, ते आपल्या सगळ्यांचे आवडते गुलाबरावजी पाटील साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो, आजची ही पाळदीची सभा एक दिशा देणारी सभा आहे. या पाळदीच्या सभेतून हे 40 गावचं आलेलं पार्सल आपल्याला 40 गावचा पाठवायचं आहे. याचा या मतदारसंघाशी काही मात्र संबंध नाही. याचा या मतदारसंघाशी कोणताही जिव्हाळा नाही. आणि हा आज भाड्याने आणलेली माणसं घेऊन चरित्रावर बोलणं सुरू केलेलं आहे. याच्याजवळ मुद्दे राहिलेले नाहीत. मला आज पाळदीमध्ये आल्यानंतर स्वर्गीय प्रल्हाद राजाराम पाटील, आमच्या वडिलांचे मित्र मुस्लिम समाजाचे जाबाज पठाण, कुर्बान सेठ पठाण, प्रभाकर काका सोमाणे, आधार काका, दशरथ सकाराम महाजन, या सगळ्यांची आठवण केल्याशिवाय राहत नाही. आमचे वडील एक सामान्य शेतकरी कुटुंबातून मोठे झालेले होते. माझे वडील हे कला पथक करायचे. माझे वडील चांदसरहून एका आमच्या नातेवाईकाकडून 2 रुपये घ्यायचे, कानड्याच्या जत्रेत जायचे, लिंबू विकायचे, बर्फ विकायचे, कष्ट करून मोठे झालेले आहेत. आणि आज माझे वडील कधी काळी याच ठिकाणचे शरद शेठ कासट यांच्याकडून उजनवार पैसे घ्यायचे. हा इतिहास आमच्या घराण्याचा आहे. आम्ही ठेकेदारांकडून मोठे झाले नाहीत. आम्ही मजूर संस्थांचं रक्त पिऊन मोठे झालो नाहीत. आम्ही आप्पा, तुम्हाला माझ्यावर बोलता येत नाही, तुम्हाला माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही, तो अधिकार तुम्ही गमावून टाकलेला आहे. पण तुम्ही तुमच्या बंदुका दुसऱ्यांच्या खांद्यावर देत आहेत. तुम्ही आज
माझ्या चरित्रावर बोलतात, तुम्ही माझ्या मुलावर बोलतात. गुलाबराव बाबूराव देवकर, तुझ्या आईचं दूध पिला असेल तर या व्यासपीठावर आहे. विठ्ठलाची मूर्ती घेऊन ये आणि सांग, या संजय पवारने जर एखाद्या बाईचा हात धरला असेल, चरित्र केलं असेल, तर संजय पवार या गुलाबराव पर तुमची पाया पडल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही आज माझ्या बापावर बोलतायत, माझ्या चरित्रावर बोलतायत, माझ्या बायकोवर बोलतायत, माझ्या मुलावर बोलतायत. आप्पा, तुझी संस्कृती नाही. तू व्यासपीठावर तुझ्या बगल बच्चांना सांगायला पाहिजे होतं की नाही, या खोट्या केसेस बोलू नका. पण तुम्ही टाळ्या वाजतायत. गुलाबराव देवकर, टाळ्या वाजताय. तुमचे धंदे काय आहेत? मी अजून बोलायची पातळी सोडत नाहीये. मी तुमच्या मागे लागलो तर काय होईल याचा विचार करा. माझ्याजवळ सगळे पुरावे आहेत, सगळे पुरावे आहेत. तुम्ही माझ्या चरित्रावर बोलता, माझ्या परिवारावर बोलायला लावतात. तुमचं काय राजकारण चाललंय? अरे तुम्ही या पायदीतून 71,000 घेऊन गेले म्हणे. अरे दिलीप बापू, तुलाही विनंती करायची, काय यांच्या नादी लागतोय? अरे तो दिलीप शालिक असा ज्यांच्या नादी प्रचार करत होता, डीएसपी, त्याला तिकीट दिलं नाही. त्याला या पट्ट्याने जिल्हा परिषदचा अध्यक्ष केला होता, उपाध्यक्ष. काय यांच्या नादी लागताय? मी त्याला कब्बशीच्या चिन्हावर उमेदवारी दिली होती. आणि तुम्ही आज दिलीप बापू, तुम्ही आज त्यांच्या बरोबर फिरताय. तुम्हाला पश्चाताप आल्याशिवाय राहणार नाही. आप्पा, तुमचा 2014ला प्रचार आम्ही केला. तुम्ही बाहेर होते, तुमची नैतिकता नव्हती. तुम्ही सांगतात गुलाबराव पाटलाने घरकुलामध्ये अटकवलं. अजिबात नाही. तुम्हाला तुमच्या कृत्याने घरकुलमध्ये अटकवलं होतं. तुम्ही जातीचा आधार घेतायत आप्पा, आता जातीचा आधार. तुम्हाला आता सगळे पर्याय संपलेले असताना तुम्ही आता जातीचा आधार घेताय. काय केलं तुम्ही? तुम्ही 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही तिकीट घेतलं नाही. तुम्ही त्या माळी समाजाच्या पुष्पाताई महाजनांना तिकीट दिलं. तुम्ही नाही दिलं, तुम्ही देवायला लावलं. तुम्ही मॅनेज झाले तेव्हा मॅनेज. तुम्ही शेखर आत्तरदे बसले त्या ठिकाणी. मी प्रत्येक सभेत सांगतो, मी खोटं बोलत असेल तर विठोबा माऊली मला शिक्षा देईल. मी पांडुरंगाचा वारकरी आहे. आप्पा, काय केलं तुम्ही शेखर आत्तरदेचं? उठा शेखर आत्तरदे. आप्पा, घ्या 2 मुलांची शपथ घ्या. हे 10 उतारे आहेत आप्पा. या उतार्यांवर माधुरी आत्तरदेचं नाव आहे. आणि हे शेत खरेदी केले तुमच्या परिवाराने. आप्पा, घ्या विठोबा माऊलीची शपथ, घ्या पांडुरंगाची शपथ, घ्या तुमच्या मुलाची शपथ की तुम्ही ब्लॅकमेलिंग केलं शेखर आत्तरदेला. तुम्ही ज्ञानेश्वर महाजनांना ब्लॅकमेलिंग केलं. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर या शेत्या केलेल्या आहेत. आप्पा, तुम्हाला नैतिकतेचा अधिकार नाही. तुम्ही शरद पवारांना फसवतायत आप्पा. तुम्ही एका बाजूला शरद पवारांना सांगतात, दुसऱ्या बाजूला तुम्ही वर्षावर जातात. तुम्ही मुख्यमंत्र्यांचे पाय पडतात. तुम्ही सांगतात माझ्या सगळ्या चौकशा बंद करा. गुलाबराव, उठा आणि सांगा, घ्या त्या माझ्या पोऱ्या प्रतापची शपथ, घ्या त्या विक्रमची शपथ की तुम्ही आणि देवकर आप्पा काय तडजोड करायला तुमच्याकडे आले होते. गुलाबराव, तुम्हाला आता बदलावं लागेल. तुम्हाला माणसं ओळखायला लागतील. तुम्ही आतापर्यंत सापांना दूध पाजलंय. गुलाबराव हे सांगतात भविष्यात संजय पवार आमदारकी बघेल. अरे
देवकर आप्पा, तुम्ही 5 वर्ष पालकमंत्री होते, तुमच्याकडे 1 रुपया मागायला आलो नाही. अरे हा गुलाबराव 8 वर्षापासून मंत्री आहे. सांगावं याने की संजय पवार या कामासाठी आला, राजकारण सोडून देऊन बँकेचा राजीनामा देऊन टाकेन. काय केलं तुम्ही या समाजासाठी? अरे तुम्ही धरणगावच्या एका मराठा समाजाच्या बाईच्या ऑपरेशनसाठी तिच्याकडे पैसे मागितले. अगोदर पैसे ठेवा आणि मग मी ऑपरेशन करेल. त्या बाईने माझं नाव सांगू नका असं सांगितलं. तुम्ही काय केलं आप्पा? अविनाश पवारला काय मदत केली तुम्ही? अरे रवींद्र भिलाजी कुठे ऐकतोय का? अरे रवींद्र भिलाजी, शपथ घे मुलाची. तुला जिल्हा परिषदचा सदस्य कोणी केलं?
आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजयजी पवार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निलेश पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा, पीसी आबा, चंद्रशेखर दादा, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, मोरे साहेब, गोपाल भाऊ, असलम सर, गजानन नाना, संजू सर, सगळं सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या पाळती आणि परिसरातील आलेल्या मतदार बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, खरं म्हणायला गेलं तर चालावादाप्रमाणे शेवटची सभा आपण पाळतीमध्ये घेत असतो. पाळतीमध्ये सभा घेतल्यानंतर निश्चितपणाने एक ऊर्जा माझ्या आयुष्यामध्ये येत असते. ज्या गावामध्ये मी लहानचा मोठा झालो, ज्या गावाने मला पंचायत समिती सदस्यापासून जिल्हा परिषदच्या सभापतीपासून तर आमदारापर्यंत मला मदत केली. मागच्या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब मला 10,800 पैकी 10,000 मतं या गावातून मिळालेले आहेत. माझं गाव कितीही वेळा लांब असलं माझ्यापासनं, तरी शेवटच्या दिवशी माझं गाव माझ्याकरता एक होतं आणि सांगतात की गुलाबराव पाटील उभा नाही आहे तर पूर्ण पाळती उभी आहे. त्यामुळे मला माझ्या गावावर आणि माझ्या परिसरावर विश्वास आहे. या गावाकरता मी जे केलंय त्याच्यापेक्षा या गावाने माझ्याकरता भरपूर केलंय, या परिसराने भरपूर केलंय. आणि माझ्यावर आता वेगळ्या प्रकारची टीका सुरू आहे, जातीवादाचे प्रकार सुरू आहे. देवकर अप्पा, तुम्हाला सगळ्यात जास्त मतं देणारं गाव जर कुठलं असेल तर ते दोनगाव आहे. पण सगळ्यात जास्त कामं जर मी कुठे केली असेल तर ते दोनगाव गावामध्ये केलेली, हे नम्रपणे मी सांगायला इथं उभा आहे. तुम्ही त्यांची मतं घेतली पण त्यांची कामं केली नाहीत. मी त्यांची मतं घेतली नाही पण त्यांची कामं केली. मग मी कुठे जातीवादी आहे? मी जर जातीवादी असतो तर त्या गावांनी मला मतं दिले नाही तर मी त्यांची कामच केली नसती. आज दोनगावच्या शिवारामधला असा एकही रस्ता नाही शेतीचा की जो मी डांबरीकरण केला नाही. गावामध्ये असा एक रस्ता नाही की जिथं मी पेवर ब्लॉक बसवले नाही, जिथं मी कॉन्क्रिटीकरण केलं नाही. माझं धारशिरी गाव आहे, तिथे काय गुजर समाजाची घरं नाहीत. तिथे सगळं मराठा समाज, धनगर समाज राहतो, भिल्ल समाज राहतो. देवकरप्पा, मी जर जातीवादी असतो तर त्या गावाला मी नंदनवन केल्याशिवाय पुढचं काम केलं नसतं. मी 100% त्या गावांचे रस्ते डांबरीकरण केले, आजूबाजूची शेतीचे रस्ते डांबरीकरण केले. मग मी कुठला जातीवादी आहे? माझ्या मनामध्ये माझी जात येऊच शकत नाही, कारण की माझ्या जातीची मतं आहेत किती? माझ्या जातीची मतं फक्त 12,000 आहेत. मी मराठा समाजाचा आहे, मी तेली समाजाचा आहे, मी कोळी समाजाचा आहे, मी माळी समाजाचा आहे, मी धनगर आहे, मी कोष्टी आहे, मी माळी आहे, मी शिंपी आहे, मी धोबी आहे, मी सगळ्या जातीचा आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये तुम्ही जे खालच्या पातळीवर माझ्यावर आरोप करतायत, मला काय बोलले माहिती आहे तुम्हाला? भाड्या. भाड्याचा अर्थ समजतो? भाड्या हा शब्द त्यांनी राजकारणामध्ये वापरावा. अरे तुम्ही मला निवडणुकीमध्ये पाडून टाका, मी नम्रपणे माझा पराभव स्वीकारेल, पण इतके घाण शब्द वापरू नका. ही संस्कृती आपली नाही. माझ्या पाळती गावाला माहितीये, माझ्या दरवाजावर येणारा कोणताच माणूस हा वापस जाऊ शकत नाही हे माझ्या गावाला आणि परिसराला माहितीये. 8:30 वाजता माझी ओपीडी सुरू होते. कोणी माणूस माझ्या दरवाजे आला तर मी त्याचं काम करण्याचा 100% प्रयत्न करतो. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, मी काहीच त्याचा विचार करत नाही. रोडवर ऍक्सिडेंट झाला तर सगळ्यात पहिले 108च्या पहिले जर कोणाची अँब्युलन्स पोहोचत असेल तर ती गुलाबराव पाटलाची पोहोचते. सगळ्या गावाला माहिती आहे. दवाखान्यामध्ये कोणाला मदत लागत असेल तर मुंबईपर्यंत न्यायची गरज पडली तर त्याला सांगतो मी, जा, घाबरू नकोस, हा गुलाबराव तुझ्या मागे उभा आहे. मुंबईचा माझा जो बंगला आहे ना, ज्या बंगल्यावर मी तुमच्या आशीर्वादाने बसलोय,
तिथे माझ्या गावाचा आणि परिसराचा माणूस डायरेक्ट येऊ शकतो. त्याला माहिती मुंबई माझ्या घरामध्ये काही उठायच्या पहिले मेरे पास न मेरे बाप की दौलत है न मेरे दादा की दौलत है. मेरे पास न मेरे बाप की ना मेरे दादा की दौलत है. मेरे पास सिर्फ आपके आशीर्वाद की दौलत है. त्यामुळे मी तुमच्या आशीर्वादावर या ठिकाणी उभा आहे. आज मी या मतदारसंघामध्ये जी कामं केलीत, गुलाबराव पाटील म्हणे रेतीवाल्यांच्या मागे उभा राहतो. अरे बांबोरी गाव हे रेतीच्या शेजारी राहते ना. गदड्यावर होते तेव्हापासून रेती वाहतय ते गाव. दुसरा धंदा दे ना आप्पा त्यांना, तू दे. रेतीने वाहणार तर तुला वाहतीन ते. म्हणे गुलाबराव पाटील त्यांच्या मागे उभा आहे. मग त्यांना त्रास झाला तर गुलाबराव पाटील नाही राहणार तर कोण राहील? आणि तो पंढरपूरवाला तो येऊन शरद कोळी आमच्यावर टीका करून गेला. अरे तुम्ही आमचे बांबुरीचे कोळी पाहिले नाही, तुला वापस पाठवून देतील ते. आज या ठिकाणी तुम्हाला मी हीच विनंती करण्यासाठी आलोय. व्यासपीठावर सगळ्या जाती धर्माचे लोक बसले आहेत. धर्माच्या लोकांनी मदत केली या परिसरामध्ये. रमेश मानिक तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होऊ शकले असते का हो? 600 मतांच्या गावाला मी 15,000 मतांचं गावाचं तिकीट कापून तुम्हाला तिकीट दिलं. तुम्हाला फक्त 300 मतं गावातून मिळाली. माझ्या गावातून तुम्हाला 7,000 मतं दिली. तेव्हा तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि तुम्ही माझ्यावर टीका करतायत. माझ्यावर टीका करतायत. अरे मी तुम्हाला राजकारणात जन्माला घातलं. बरं ठीक आहे, तुम्ही झेडपीत निवडून आले, मग एवढी क्रेडिट होती, ग्रामपंचायत मध्ये कसं काय पडले? तिन्ही आळाव घेतल्या. तिन्ही एकाच घरातले 3 उभे होते. 3चे 3 पडले ग्रामपंचायत मध्ये. आणि वार्ड किती मतांचा? 100 मतांच्या वार्डात पडले. एवढी जर तुझी लायकी आहे तर तू झेडपी मध्ये निवडून आलास आणि म्हणे गुलाबराव पाटील जातीवादी आहे. मी काय जातीवादी आहे? मी इथं दिनकर आधार पाटलांना, माळी समाजाच्या माणसाला मी इथं उपसभापती केलं. राजू भैया माळी समाजाचा, त्याला मी सभापती केलं. सचिन पवार इथे बसले आहेत, त्यांना सभापती केलं. सुनील पवारांना सभापती केलं. प्रेमराज पाटील बसले मराठा समाजाचे, त्यांना सभापती केलं. गजानन नाना इथे बसले, त्यांच्या सौभाग्यवतींना मराठा पाटील आहे, त्यांना मार्केटचं सभापती केलं. PM पाटील सर इथे बसलेत मराठा समाजाचे, त्यांना धरणगावचं नगराध्यक्ष केलं. आणि हे राजू चव्हाण बसले आहे ना, यांच्या बायकोला महिला बाल कल्याण अधिकारी सभापती जिल्हा परिषदचं केलं. DO पाटील बसले, यांच्या मिसेसला उपसभापती केलं. अनिल पाटील बसले वराड, ते मराठा समाजाचे आहे, त्यांना या ठिकाणी पंचायत समितीचं सभापती केलं. संजय रामदास पाटील मार्केट कमिटीचे, यांना तिकीट PP अण्णा होते आपले, ते पंचायत समितीचे मेंबर झाले. श्रीकृष्ण साळुंगे कोळी समाजाचे आहे, ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. रवी नन्नवरे कोळी समाजाचे उपसभापती झाले. मुकुंद नन्नवरे ओपन मध्ये जय भीम माणूस, 5 ओपन 1 जय भीम ओपन मध्ये सभापती केला. काय केलंय मी? कोणता जातीवादी आहे मी? कोणाची जात बघितली मी? आणि तुम्ही मला जातीवादी म्हणताय? बेबाबाई नन्नवरे, शांताराम भाऊंच्या मिसेस, त्यांना सभापती केलं. एवढ्या लोकांना मी पद देण्याकरता प्रयत्न केले, तरी मी जातीवादी आहे? तरी मी जातीवादी आहे? अलीम देशमुख बसलेत मुस्लिम समाजाचे, 4 वेळेस या गावाचं सरपंच केले. भिला आप्पा रोकडे माळी समाजाचं, वंजारीचं एकच घर माझ्या गावात होतं, त्यांना सरपंच केलं. आता तरी तुम्ही मला जातीवादी म्हणणार? भागवत मोरे भिल्ल समाजाची आहे, पंचायत समितीचं सभापती केलं. कोणत्या जातीला शिल्लक ठेवलंय? गुलाबराव देवकरला 7 मतं मी दिले म्हणून ते चेअरमन झाले. त्यांनी विशालची शपथ खायची की हा पठ्ठा नसता ना तर बँकेचा चेअरमन बी झाला नसता. पण ऐसान फरामोश है, ऐसान फरामोश है.
हो गेले होते माझ्या बरोबर, वर्षावर पण आले होते ते एक महिना पहिले देवकर आप्पा आले होते माझ्या बरोबर, आले होते. केस दबाव ते म्हणे माझ्यावर हे असं करताय तसं करताय, मला एमएलसी करा, मी उभा राहत नाही म्हणतो. यांना लढू द्या माझ्याशी, यांना लढू द्या. कशाला एमएलसी देताय यांना? हो, सांगायचा अर्थ असा आहे की आज या पद्धतीचं खालच्या प्रमाणाचं राजकारण केलं जात आहे. या गावामध्ये 9-9 दिवस 10-10 दिवस पाणी येत नाही. खरं सांगा किती दिवसात पाणी येतं? 4-5 दिवसामध्ये पाणी येतं की नाही? फिल्टरचं येतं की नाही? मग ते सांगतात 10-10 दिवस पाणी येत नाही, पाळती ठणठणात आहे. आता रोज पाणी येत आहे, रोज. अरे हे जर आम्ही केलं नसतं, गावाचा नकाशा आम्ही बदलवला नसता, तुम्ही आमच्यावर ज्या खालच्या पातळीचं राजकारण करताय याचा सगळा समाचार जनतेने घेतलाय. महिलांना आम्ही पगार दिला 1500 रुपये लाडकी बहीण. 2 पगार टाकले की नाही टाकले हो? तर लोक म्हणे काढल्या पैसा आणि त्या लिजातील म्हणे वापस. हे साली बँकेत गर्दी. आता 5 पगार टाकले आणि आता शिंदे साहेब येऊन धरणगावमध्ये बोलून गेले की महिलांना पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये पगार यावर्षी मिळणार आहे. या महिन्यापासून आता उलट झालंय. पहिले बाया माणसांकडे पैसे मागित, आता माणसं बायांकडे पैसे मागायला लागले. ही शिंदे साहेबांची, देवेंद्रजींची कमाल आहे. आज माझ्या गावकऱ्यांना आणि परिसराच्या लोकांना माझी ही विनंती आहे की मी या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त कामं करण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक गावामध्ये पेवर असेल, पाण्याची योजना असेल, रस्ते असतील, शेतीचे रस्ते असतील, तुमच्याशी कायम संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केलाय. दवाखान्याची कामं असतील, कोणी माझ्याकडनं वापस गेला नाही. कोणी मुंबईचं कितीही मोठं ऑपरेशन असू दे. माझ्या गावाची तर एक मुलगी आहे, तिला 12 लाख रुपये लागत होते, तिला मी आज चांगलं करून घरी आणलंय. माझ्या माळी समाजाची आहे. माळी समाजाचा एक मुलगा आहे, त्याची किडनी ट्रान्सप्लांट केली मी, आईने किडनी दिली. जसलोक मध्ये तिला मुलाला घरी आणलाय. कोणीतरी तिथं त्याच्या घरचं इथं बसलेला असेल. हे बघा त्याचे वडील बसले आहेत की ज्या मुलीला चालता येत नव्हतं तिला 12 लाख रुपये खर्च होता, आम्ही करून आणलेला आहे. अप्पा तुम्ही कोणत्या लोकांची कामं केली ते सांगा. माझ्याकडे कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला पंथ नाही. माझ्या बंगल्यावर खालचा रूम फक्त पेशंटांकरताय. पेशंटला जेवण देणे, त्याच्या नातेवाईकाला डबा देणे, दवाखान्यामध्ये गेला पैसा लागला तर पैसा देणे, सरकारी स्कीम मधून जे करता येईल ते करणे, वेळ पडली तर माझा अँब्युलन्स देणे, एवढं काम गुलाबराव पाटील आपल्याकरता नेहमी करतो. हे सगळ्या परिसराला माहिती आहे. त्यामुळे हे सिजनेबल लोक आमच्यावर टीका करतायत, संजीव भाऊसाहेबांच्या परिवारावर टीका करतायत, त्यांच्या मुलावर टीका करतायत. मला सांगता गुलाबराव पितो, सगळ्या जगाला माहिती आहे. तुझा पोऱ्या काय अमृत पितो का रे विशाल? 23 तारखेनंतर तुझं तोंड काळ करतो मी काय ते. आणि तो रमेश माणिक यांच्या मुलावर टीका करतोय, यांच्या मुलावर टीका करतोय. काय टीका करतोय? यांचा मुलगा म्हणे यांनी ऍक्सिडेंट केला. अरे यांचा मुलगा बाजूला बसलेला होता. आता मी गाडीमध्ये बसलोय आणि बापू कोळी माझा गाडी चालवतो नेहमी, त्याने ऍक्सिडेंट केला आणि कोणी वारलं. बाजूवाल्याचं काय चूक आहे? तो बोले उसका बच्चा बैठा था, ऍक्सिडेंट हो गया हूं. आता मुलांवर जायला लागले तुम्ही. मग तुझ्या मुलावर बोलू का? ही पातळी आमची नाही आहे. अरे सगळ्या लोकांनी ठरवून घेतलेलं आहे की तुम्हाला पाडायचं आहे, तुम्हाला 100% पाडायचं. हे उत्तर दे. हे माझ्या विरुद्ध उभे होते. या दादाने लय त्रास दिला मला मागच्या इलेक्शनला. हे ज्ञानेश्वर महाजन हे बी माझ्या विरुद्ध उभे होते. हे पीसी आबा हे बी उभे होते. आता हे तिन्ही माझ्या बरोबर आहे. डीजी भाऊसाहेब आले नाही, ते बी उभे होते, ते बी माझ्या बरोबर आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना असेल, आरपीआय असेल, राष्ट्रवादी असेल, हे सगळे जणांची ताकद आता माझ्या मागे उभी आहे. फक्त माझी विनंती एकच आहे की आजची सभा संपली म्हणजे आपण सगळ्यांनी आपलं गाव सांभाळायचं आहे. बेसावध राहून चालणार नाही. रात्र नाही दिवस सुद्धा वैरायचा आहे. आपल्या सगळ्यांना आपली गावं सांभाळायची आहेत. आता त्यांचा शेवटचा पर्याय तोच आहे.
लोकांकडनं आता आमच्या गावात एका जणांनी 71,071 रुपये दिले. देवकरप्पा किती गरीब आहे. मोदी साहेब जे धान्य देतो ते खात होतो. हा, इथला गरीब माणूस आहे. 150 कोटी रुपयाचं कॉलेज आहे. 150 कोटीचं वसंत सहकारी साखर कारखान्याचं कॉलेज नेलंय. तिथे डी फार्मसी आहे, बी फार्मसी आहे, दवाखाना आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. मजूर फेडरेशनचे रोज चालतं कमिशन ते वेगळं आहे. 70 लाखाच्या फॉर्च्युनर मध्ये फिरतो आणि वर्गणी मागतो. ते काय करतात, तुम्ही गोया करल्या लोक असले दवा आप्पासले पाहिजे गरीब उगे आप्पा भाऊन लुटिली ना, म्हणजे असं नाटक चालू आहे. आता पैसे वाटू द्या मग कसं काय, गरीब आहे तू वाटू नको पैसा. 4 एसी गाड्या गपागप पैसा वाटणार आहे आणि म्हणे गरीब आहे. आता 71,000 मग होईल का हे काम. म्हणजे लोकांना कुठपर्यंत उल्लू करायचं याचा विचार तुम्ही करा. तुम्हाला देवकरप्पा हे जामीनवर आहे, मी जमीनवर आहे. देवकरप्पा हे जामीनवर है, मैं जमीन पे हूं. मी ज्या दिवशी सुप्रीम कोर्टात चालला देईन ना अप्पा, कसम भगवान की फिर से वारी. पण मी ते धंदा करल्याने आयुष्यात मी कोणाला त्रास दिला नाही. 8 वर्ष झाला मंत्री आहे गावाच्या. एखाद्या माणसाने सांगावं मी त्रास दिला कोणाला, एखाद्या माणसाने सांगावं. पोलीस स्टेशनचा लफडाला असेल तर तोडायचंच काम केलंय, मोडायचं आणि जोडायचं काम नाही केलं. कोणी दरवाजे आला असेल त्याचं काम केलं, एखाद्या वेळेस झालाही नसेल माझ्याने, पण कोणाला त्रास नाही दिलेला. त्यामुळे तुमच्या सुखदुःखामध्ये आणि तुमच्या परिसरामधल्या सगळ्या कामांमध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केलाय. पथराळ गाव माझं बुद्रुक, तिथे जातीवादाचे आरोप करण्यात आले. पथराळला माहितीये 11 किलोमीटरवरून पाणी आणलंय मी गिरणेवरून पथराळ बुद्रुकला. त्या ठिकाणी 10 मिनिटं अजून तुमची घड्याळ पुढे असेल माग असेल तर सांगायचा अर्थ असा आहे की आज या मतदारसंघामध्ये जे जे कामं आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. रमेश माणिक बोलतो ना, यांनी 52 योजना घेतल्या आहेत. 52 योजना पाणी पुरवठ्याच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात. किती 52. आणि त्याची कित्येक योजना पूर्ण केल्या नाही, पण मी कधी त्याला त्रास दिला नाही. विरोधक असून त्या खात्याचा मी मंत्री आहे. मला ते जमलं नाही आयुष्यात. मला रात्री लगेच पडल्याबरोबर झोप लागते. काय मी कोणाला त्रास देत नाही, कोणाचा लफडा करत नाही. आणि आता सांगतात की गुलाबराव पाटील पैसे वाटणार आहे. वाट ना मग तू कोणी मना केलंय, वाट. झोऱ्या टाकून वाट, तू देख लेंगे तेरी वाट हम भी. हा, तू जसं चालशील तसं चालणार आहे मी, सोडणार नाही. आडवा केल्याशिवाय राहणार नाही. गुलाबराव पाटील आहे मी. माझी आजपर्यंत स्वभावाचा मला जे बोलले ते सत्य आहे. मी मला माझ्या स्वभावात बदल करावाच लागेल. जे साप मला त्रास देतात त्यांना ठेचावंच लागेल. आणि आता माझी सटकली आहे, 100% सटकली आहे. मी 8 वर्ष मंत्री असल्यानंतर ज्यांनी मला त्रास दिला मी त्यांना त्रास देऊ शकलो असतो. कोणाचा पत्त्याच्या अड्ड्यामध्ये काही पार्टनरशिप होती म्हणे जळगावला. आमच्या गावाचं एक बूथ येते, भाऊनी फोन लावा म्हणे पार्टनरशिप काढ. मी का पत्त्याचा धंदावाला आहे काय. थांब बेटा 23 जाऊ दे, तुझा 57 पत्ता काढतो मी. तुम्ही कसे चालवता मैंने बताया नहीं तुमको आज तक कैसा है मैं. अरे हे पोलीस स्टेशन बिली स्टेशन मी या गावाच्या इकडच्या रोड पर्यंत दिसला नसेल मी 8 वर्षामध्ये. लोकांना जास्त घरी बसायचं, सकाळी उठलं लोकांचं काम करायचं, गाडीत बसला आपलं काम करायचं, दुपारी आला जेवण केला, थोडा झोपला, उठला लगेच गेला, रात्री आला झोपला. रोड सुद्धा माहित नाही मला. कितीक लोकांना मी महिना रोडवर दिसला नसेल. गाडी गेली असेल तेवढाच, कुणाचं लग्न मरण असेल तेवढाच. आणि तुम्ही माझ्यावर हे आरोप करतायत. अरे तुम्ही साभारून राहा. ते दिलीप बापू माझ्यावर बोलतात, अहो तुमच्या पूर्ण प्रॉपर्टीची चौकशी लागली आहे. मी कधी हात घातला का. 56 कोटी रुपयाची तुमच्याकडनं घेणं आहे बँकेचं. मला जर एक त्रास द्यायचा 1 मिनिटात देईल मी त्रास. 1 मिनिटात. पूर्ण प्रॉपर्ट्या लिलावामध्ये आहेत. मी कधीच नाही केलंय, कधीच नाही केलं. हे बोलायची वेळ आणली आहे या लोकांनी माझ्यावर. अरे मी इतका नालायक माणूस नाहीये, एवढा नालायक माणूस नाहीये. मी तुझ्या भावाला सभापती केलाय आणि तुम्ही माझ्यावर टीका करता. म्हणे गुलाबराव पाटलांनी माझ्या ग्रामपंचायतचं रिझर्वेशन बदलवं म्हणे. ग्रामपंचायतचं रिझर्वेशन मी बदलवू शकतो. माझं गाव लाडली आहे, 5 घरं बौद्धांची आहे. मागच्या वेळेस बौद्ध सीट निघाली, 5 वर्ष गेले. आता एसटी निघाली, 5 घरं कोळ्यांची, आता एसटी झाला. लाडलीचं बदलू शकला नाही मी.
पाहिजे तर बदलून टाकीन का? म्हणजे आरोप काय करायचे, दाखवायचं काय? अरे तुम्ही भिष्यांचे धंदे चालवता, आम्ही पाहिलं का कधी तुमच्याकडं? तुम्ही काय काय धंदे करता कधी पाहिले का? थांबा बेटाओ, माझी ही वेळ जाऊ द्या, मग तुम्हाला बघतो मी काय तर. माझ्या निवडणुकीचं काय होईल ते मी नंतर पाहिल, पण मी सोडणार नाही, कारण मी तुम्हाला कधी आयुष्यात त्रास दिला नाही. आणि तुम्ही अशा पद्धतीनं घाणेरडं राजकारण या गावामध्ये करत असाल तर माळी समाज वेडा नाहीये. मी माळी समाजाबरोबर कायम राहिलेलो आहे आणि माळी समाजाचे सुद्धा काम मी 100% करण्याचा प्रयत्न केलाय. मी आपल्याला हात जोडून विनंती करणार आहे की आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी मला 20 तारखेला धनुष्यबाण जिथे आहे त्याच्या बटनाच्या समोर बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काही मंडळी शिवसेनेत प्रवेश करीत आहे. सावखेडा येथील त्यांना विनंती करतो की त्यांनी भाऊंच्या अजून प्रवेश स्वीकारावा. संजय जाधव आणि त्यांची टीम, अमजद रहीम तडवी आणि इतर सर्व मंडळी या ठिकाणी शिंपी समाजाच्या वतीने माननीय मंत्री